हे बघा मंडळी, रोजच्या सारखी एक महिला सकाळी 6:30 वाजता उठून अंघोळीला जात होती. आता ती जशी नाहणीत जाणारच की पाठीमागून कुणीतरी आलं आणि तिच्या पोटात चाकू खुपसले, तिच्या छातीत चाकू खुपसले आणि तिचा गळा दाबला जोपर्यंत ती बेहोश पडत नाही तोपर्यंत. आणि ती बेहोश पडली. बेहोश पडल्याच्या नंतर ज्या माणसाने तिला मारलं तो माणूस फेसबुकवर लाईव्ह गेला आणि त्याने लाईव्ह सांगितलं की मी माझ्या बायकोला जिवंत मारलंय. आणि त्यानं त्याच्यात कारणसुद्धा सांगितलं की तिच्यासोबत माझे भांडणं झाले आणि भांडणामधून मी या कारणामुळे तिला मारलं आहे. बघा, काही लोक असे असतात ना की कारण छोटंसं असतं पण आपलं स्वतःचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ते काही असे पाऊल उचलतात की तेवढे डेंजरस पावलं त्यांनी उचलायला नको हवे. पण काही लोक आहेत की त्यांना कळत नाही की काय करायला पाहिजे किंवा काय न करायला पाहिजे. बघा मंडळी, आता जे तुम्हाला मी सांगितलंय हे थोडं निवांतपणे मी तुम्हाला सांगणार आहे आणि निवांतपणे या गोष्टीवर आपण थोडीशी चर्चा करूयात. आता ते आर्टिकल जे आहे त्याच्यापैकी एक छोटासा पॅरेग्राफ तुम्हाला स्क्रीनवर पण कुठंतरी दिसत असेल की बाबा तुम्हाला खोटं वाटू नये यासाठी. काही लोक म्हणतात की मनाने बनवतो, मनाने नाही बनवत भाऊ, कशाला बनवल मी मनाने. तर चला आता सुरुवात करूयात. बघा, एक महिला असते आणि एक पुरुष असतो. त्या दोघा जणांचं लग्न झालेलं असतं. लग्न झाल्याच्या नंतर त्यांचा जो संसार असतो ना तो फार चांगला चाललेला असतो. काही वाईट नसतं त्यांच्या संसारामध्ये, सगळ्या काही गोष्टी सुरळीत चाललेल्या असतात. पण काही दिवसाच्या नंतर त्या पुरुषाला थोडीफार शंका येते की त्याची जे वाईफ आहे तिचं बाहेर कुठंतरी काहीतरी लफडं आहे. मग तो ते पूर्णपणे कन्फर्म करण्यासाठी तिच्यावर नजर ठेवायला लागला. तिचे म्हणजे असं म्हणतो ना आपण की एखाद्या माणसावर जर आपण नजर ठेवली तर ते कधी काय करतं काय नाही याच्यावर आपण एकदम बारीकीने लक्ष ठेवतो. तशा प्रकारे तो माणूस तिच्यावर एकदम बारीकीने लक्ष ठेवायला लागला. आता एकदा दोनदा त्याला भनक लागली की हा आहे म्हणून. मग त्या याच्यावरून या दोघांमध्ये वाद पेटायला लागले. तो माणूस त्याला म्हणायला लागला की तुझं कोणासोबत आहे मला सांग, कोणासोबत आहे सांग. ती म्हणायला लागली की नाही बाबा, माझं तर कुणासोबतच नाही आहे, तू कशाला माझ्यावर शक पकडतोय, असं तसं. म्हणजे या छोट्याशा गोष्टीमधून त्यांचे भांडणं व्हायला लागले. आता भांडणं एवढे जास्त व्हायला लागले, जी ती महिला आहे ती महिला याच्यासोबत याच्या घरच्यांना सुद्धा त्रास द्यायला लागली की बाबा माझ्यावर तुमचा पोरगा आरोप घालतोय किंवा असं तसं ते असतं ना, ते चिडचिड करणं. मग ती महिला सगळ्यासोबतच चिडचिड करत होती, याच्यासोबतही बी चिडचिड करत होती. हा चिडचिड करायचा, ती चिडचिड करायची. आणि यांचे भांडणं एवढे जास्त एक्स्ट्रीम लेवलवर गेले की यांनाही कळत नव्हतं की नेमकं आपण सुखानं बोललो कधी होतो आणि राहिलो कधी होतो. मग एक दिवस या माणसाला एक ठोस प्रूफ सापडतं की हां, आता एवढं सापडे, याच्यासमोर आता सापडण्यासारखं काहीही नाही आहे. आणि आता त्याला कळालं होतं की त्याच्या बायकोचं खरंच दुसरीकडे कुठंतरी अफेअर आहे. आता ती लपवण्याचा प्रयत्न करत होती पण ते लपलं नाही. ती त्याला सापडल्याच्या नंतर तो घरी गेला. संध्याकाळची वेळ असते, घरी गेला. तिला विचारलं की अशा असं आहे, तू असं करतेस का. ती सरळ नाही म्हणत होती. याने तिला परत विचारलं की तू असं करतेस, तिला प्रूफ दाखवले. मग ती गप्प राहिली आणि गप्प राहिल्याच्या नंतर ती त्याला बोलायला लागले आणि त्याला अशा पद्धतीनं बोलायला लागले की तुझ्याच्यानं काय होत नाही म्हणून मी बाहेर गेले, तू मला शांत करत नाहीस म्हणून मी बाहेर गेले, किंवा की बाबा माझं पोट भरत नाही म्हणून मी बाहेर गेले, तू जर नसता. म्हणजे एक असे बघा की काही गोष्टी असतात की आपल्यावर नाही येऊ देण्यासाठी काही गोष्टी दुसऱ्यावर ब्लेम करणं. तर ती महिला त्याच्यावर ब्लेम करत होती. पण कसं असतं ना, काही महिलाच त्या प्रकारच्या असतात ज्यांना बाहेर गेल्याशिवाय करमतच नाही. ज्यांना आपल्याजवळ किती जरी चांगलं असलं ना तरी दुसऱ्याचं खाल्ल्याशिवाय करमतच नाही. काही महिला असतातच तशा आणि काही पुरुषही असतात तसे. पुरुष माझ्या कारण 70% तशा प्रकारचे असतात आणि महिला 30-40% तशा प्रकारच्या असतात. पुरुषामध्ये ही संख्या फार मोठी आहे. त्यांच्या घरी कितीही चांगलं जेवण असू द्या, ते बाहेरच्या जेवणामध्ये तोंड मारणार म्हणजे मारणारच. तर अशा प्रकारचं त्या महिलेचं आणि त्याचं भांडण लागलं. आता भांडण एवढं जास्त झालं की संध्याकाळी मारामारी झाली. मारामारी झाल्याच्या नंतर दोघंही शांत झोपले आणि सगळं काही सुरळीत सॉल्व्ह झालं. आता त्याच्या घरच्यांना वाटले बाबा चला ठीक आहे, इतके वेळ भांडणं झाले, भांडणं झाल्याच्या नंतर आता सगळं शांत झालं, आता परत काय भांडणं होणार नाहीत. पण याच्या मनामध्ये जे होतं ना ते फार भयानक होतं, खतरनाक पद्धतीचं होतं. याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट घुमूच लागली. हिनं असं केलं, हिनं मला असं म्हणलं, हिनं असं केलं, हिनं मला असं म्हणलं, आता माझी चर्चा कुठं करते, कसं नाही असं नाही. म्हणजे ते एक असतं ना बघा, माणसाला सर्वात जास्त राग नाही या गोष्टीमुळेच येतो की तुला काय होतं आहे, म्हणजे तू मराठा नाही. तर असं म्हटलं ना की काही लोकांना फार जास्त राग येतो. असे असतात काही लोक की त्या एका शब्दामुळे ते काहीही आणि कोणीही हदीपर्यंत जायला तयार राहतात. तर याला काय सुधरत नव्हतं. रात्रभर याला झोप आली नाही, तळमळ 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 याचं चालूच. याने ठरवलं की हिचा आता कार्यक्रमच करायचा. मग ती सकाळी उठली रेग्युलरप्रमाणे
आपली साडी घेतली, नाहानीमध्ये पाणी टाकलं आणि जेच नाहानीमध्ये जाणार की हा उठला, किचनमधून चाकू घेतला आणि नाहानीच्या एक्झॅक्ट दरवाजामध्ये तिला हात लावला. ती मागं वळली तशी तिच्या पोटात वार केले, छातीमध्ये वार केले, गळ्यावर वार केले, जिथं वार करता येईल तिथं वार केले आणि अखेरकार ती खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर तिच्या तोंडामध्ये दुगदुगी होती. तर याने तिचा गळा दाबला, गळा दाबून तिचा जीव घेतला आणि ती जेव्हा बेहोश पडून मरून गेली त्यावेळेस हा बाहेर आला, मस्त निवांत बसला, फेसबुकवर लाईव्ह गेला आणि लाईव्ह लोकांना सांगितलं की माझ्या लाईफमध्ये अशी प्रॉब्लेम झाली होती, वैवाहिक जीवनामध्ये आमच्या दोघांचं अजिबात पटत नव्हतं, या कारणामुळं मी माझ्या बायकोला संपवून टाकलेलं आहे. आणि लाईव्ह संपल्याच्या नंतर तो माणूस पोलीस स्टेशनमध्ये गेला, पोलीस स्टेशनसमोर सरेंडर केलं. पोलिसांना सांगितलं की मी माझ्या बायकोला जिवंत मारलं आहे, तुम्ही जा, तिचा मृतदेह ताब्यात घ्या आणि मलाही ताब्यात घ्या. आता त्या माणसाने इतकं प्रामाणिकपणे पोलिसांना सांगितल्याच्या नंतर तो पूर्णपणे शॉक झाला आहे. म्हणजे पोलीस पूर्णपणे शॉक झाले की याच्या गावात असं कसं झालं. मग नंतर ते त्याच्या घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर खरंच तिथं मृतदेह पडलेलं होतं. ते मृतदेह घेतलं, पोस्टमॉर्टमला पाठवलं, याच्यावर कारवाई झाली आणि याला आता जेलमध्ये पाठवण्याची तयारीमध्ये आहे. तर काही गोष्टी असतात की जास्त ओव्हर रिॲक्ट करायचं नाही. बघा, जर आयुष्यामध्ये असल्या काही घटना आल्या तर शांत राहायचं, शांत निर्णय घ्यायचा आणि सुखानं जगायचं. जर समोरच्या व्यक्तीला सोबत राहायचं नाही तर त्याला फोर्स करून त्याला मारून काय भेटणार आहे आणि उलट आपलं नुकसान होणार आहे ना. तर त्या जागेवर त्याच्यासोबत प्रेमानं बोलायचं, त्याला म्हणायचं की बाबा तुला माझ्यासोबत नाही राहायचं ना, नको राहू, आपण डिवोर्स घेऊ, सह्या करायच्या पेपऱ्यावर, सोडून द्यायचं, तू तिकडं राह, मी इकडं राहतो, मधात एक मोठी नदी ओखळायची, त्याच्यामध्ये असं गाणं टाकायचं की तू त्या काठावर मी या काठावर, तुझी तू तिकडं घाल, माझी मी इकडं घालतो. कशाला डोक्याला ताण घ्यायचा, जेलमध्ये कशाला जायचं, अरे तू तिकडं मजा कर, मी इकडं मजा करतो. पण असं मारामारी, मारा कुठं, जेलमध्ये जाणं, बोंबलत बसणं, सडत बसणं, अरे इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे, या आयुष्याचा सत्यानाश करायचा म्हणजे किती मूर्खताचे लक्षण आहे ते.